राजकीय बातमीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे। आमदारकीच्या अपात्रतेप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। सरकार आणि कोकाटे यांच्या वकिलांची बाजू ऐकून न्यायालय निर्णय देणार आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांनी बोगस कागदपत्र तयार करून मुख्यमंत्री कोट्यातनं सदनिका मिळवल्याचा आरोप सिद्ध झालाय आणि यावर स्थानिक न्यायालयानं दोघांना 2 वर्षाचा कारावास आणि 50,000 रुपयाचा दंड ठोठावलाय। या निकालानंतर कोकाटेंना 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीनही मिळालाय। आता त्यांच्या वकिलांनी 2 वेगवेगळे अपील नाशिकच्या सत्र न्यायालयामध्ये दाखल केलेत। त्यातील एक पहिली याचिका आहे कोकाटेंची आमदारकी रद्द होऊ नये यासाठी, त्यावरच आज सुनावणी होणार आहे। अधिक माहिती घेऊयात, प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, 2 याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत। पहिली जी याचिका आहे त्यावरची आज सुनावणी आहे, अधिक माहिती द्या। गेल्या आठवड्यात 20 फेब्रुवारीला माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने शिक्षाही सुनावली होती। 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड जो आहे तो ठोठावला होता। दरम्यान या प्रकरणी अपील माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांकडून काल दाखल करण्यात आलेलं होतं आणि दुपारी याबाबत सुनावणी देखील पार पडली होती। मुळात कालच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, कारण यामध्ये काय होणार हे राजकीय वर्तुळाकडे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। दरम्यान काल आपण जर बघितली तर माणिकराव कोकाटे यांच्या वकिलाने काही मुद्दे हे मांडले होते, युक्तिवाद हा केला होता। त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की जवळपास गेली 4 ते 5 टर्म झाले माणिकराव कोकाटे हे आमदार आहेत, त्यांच्याकडून कोणतेही गुन्हेगारी कृत्य असेल किंवा इतर कोणतेही चुकीचं काम झाल्याचं समोर आलेलं नाही आहे। यासोबतच त्यांनी राहुल गांधींच्या देखील केसचा दाखला दिला होता। राहुल गांधी यांना कुठेतरी दोषी हे ठरवलं होतं, मात्र त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याविरोधात मात्र त्यानंतर सुप्रीम कोर्टाने देखील त्यांना दिलासा दिलेला होता। त्याचप्रकारे माणिकराव कोकाटे हे देखील प्रतिष्ठित आहेत, मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना दिलासा देण्यात यावा। दरम्यान जे स्वर्गीय मंत्री होते तुकाराम दिघोळे, माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात त्यांच्या ज्या सून होत्या त्यांच्या ज्या मुली होत्या त्यांनी देखील याबाबत याचिका त्यांनी देखील आपलं म्हणणं जे आहे ते कोर्टामध्ये मांडलेलं होतं। दरम्यान ही केस बघता यामध्ये तुकाराम दिघोळे हे कुठेही तक्रारदार नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं, त्यामुळे तुमचं म्हणणं आज ऐकून घेतलं जाणार नाही असं देखील कोर्टाने यावेळी सांगितलं होतं। दरम्यान हे सर्व सांगितलं असतानाच माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी जे अपील दाखल केलेलं होतं ते जे दुसरं अपील होतं त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की कोकाटे यांची जी अपात्रताबद्दल, म्हणजे आपण जर बघितलं तर गेल्या 3 दिवसांपासून विरोधक हे कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेले आहेत आणि तेच बघता कोकाटेंची आमदारकी जी आहे ती रद्द करण्यात येऊ नये अशी मागणी कोकाटे यांच्या वकिलाने केलेली होती आणि त्यावरच आज महत्त्वाची सुनावणी ही पार पडणार आहेत। कोकाटेंचे वकील यासोबतच सरकारी वकील यामध्ये आपली बाजू हे मांडणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच म्हणजे जी कनिष्ठ न्यायालयाने कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा ही सुनावलेली आहेत ती अपिलेच्या तारखेपर्यंत त्यावरती स्थगितीही देण्यात आली आहे। त्यामुळे म्हणजे कुठेतरी दिलासा त्यांना मिळालेला होता। मात्र आजच्या सुनावणीकडे लक्ष आहेत, कारण आजच्या सुनावणीमध्येच कोकाटे यांची आमदारकी रद्द होणार का ते कायम राहणार हे जवळपास निश्चित होणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आजचा दिवस माणिकराव कोकाटे पर्याने राष्ट्रवादी अजित पवार गटासाठीच महत्त्वाचा आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल।